नाव प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. फिगर ड्रॉ करून घेतली मी. क्वेश्चन असा आहे, इन द फिगर 2.18 y इक्वल्स 108 डिग्री. हा अँगल y दिला आहे 108, अँगल x 71 डिग्री दिला आहे. आर लाइन्स m अँड n पॅरलल जस्टिफाय. m आणि n दोन लाइन्स पॅरलल आहेत का जस्टिफाय करा असं त्यांनी सांगितलं आहे. बघा सोल्युशन बघा. लाइन L is the transversal of lines M and N. Line L is the transversal of lines M and N. तुम्हाला अँगल x किती दिलाय सांगा. अँगल x 71 डिग्री दिलाय आणि अँगल y किती दिलाय आपल्याला 108 दिलाय. कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. x आणि y कसल्या प्रकारचे अँगल आहेत तर ते इंटिरियर अँगल्स आहेत. जर त्यांची टोटल 180 असेल तर लाइन्स पॅरलल असतात. मग आपण अँगल x आणि अँगल y ची टोटल करून बघूया. अँगल x प्लस अँगल y इक्वल्स 71 प्लस 108. दोघांची ऍडिशन केली की त्याची ऍडिशन येते 179 डिग्री. मग सिन्स अँगल x प्लस अँगल y नॉट इक्वल्स 180 डिग्री, सिन्स अँगल x प्लस अँगल y नॉट इक्वल्स 180 डिग्री, lines M and N, lines M and N are not parallel. या दोन्ही लाइन्स पॅरलल नाही आहेत असं त्याचा अर्थ आहे. ओके नाउ क्वेश्चन 2. इन द फिगर इफ अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B, बघा हा अँगल B ला कॉन्ग्रुएंट आहे, देन प्रूव्ह दॅट लाइन L इज पॅरलल टू लाइन M. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. अँगल A आणि अँगल B तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत त्यांनी. A ला B कॉन्ग्रुएंट आहे तर या दोन लाइन्स पॅरलल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मी आता इथं एक एक्स्ट्रा अँगल घेणार आहे तो म्हणजे C घेणार आहे. C इथे एक्स्ट्रा अँगल काय घेणार आहे मी C. बघा प्रूफ बघा. लाइन N इज द ट्रान्सव्हर्सल of lines L and M. Line N is the transversal of lines L and M. Angle A congruent angle B given. Angle A congruent angle B given and हे इक्वेशन 1. आता अँगल A ला अँगल C पण कॉन्ग्रुएंट आहे कारण ते अपोजिट अँगल आहेत. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल C, रिझन अपोजिट अँगल्स. इक्वेशन 2. आता बघा A ला B कॉन्ग्रुएंट आहे, A ला C कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे B आणि C पण कॉन्ग्रुएंट असले पाहिजे की नाही. देयरफॉर अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. कुठनं आणलं फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. आता B आणि C कसल्या प्रकारचे अँगल आहेत बघा. हे बघा अँगल B आणि अँगल C कसल्या प्रकारचे अँगल आहेत तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कसले अँगल्स आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बट अँगल B and अँगल C आर corresponding angles. आणि आपल्याला माहिती आहे जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाइन्स पॅरलल असतात. देयरफॉर लाइन L इज पॅरलल टू लाइन M. रिझन त्याला करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट असं त्याला रिझन आहे. corresponding angles test. Okay, next question बघा. In the figure 2.20 angle A congruent angle B, A and B congruent दिले तुम्हाला आणि angle X congruent angle Y, angle X आणि angle Y congruent दिले. Prove that line L parallel line M. हे बघा L आणि M या दोन लाइन्स पॅरलल तुम्हाला प्रूव्ह करायचे. ठीक आहे. बघा ही ट्रान्सव्हर्सल आहे या तीन लाइनची. ही ट्रान्सव्हर्सल लाइन K is the transversal of lines L, M, N. आता तुम्हाला अँगल A आणि अँगल B कॉन्ग्रुएंट दिलेत त्यांनी. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B गिवन. मला सांगा A आणि B कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत.
आणि मग करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रुएंट असतील तर लाईन्स कशा असतात सांगा, पॅरलल असतात. अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. Therefore line L parallel line M, reason corresponding angles test, आणि त्याला इक्वेशन 1 द्यायचं. L आणि M दोन लाईन्स काय आहेत, या पॅरलल आहेत. आता अँगल X आणि अँगल Y देखील तुम्हाला कॉंग्रुएंट दिलेत त्यांनी. बघा, अँगल X कॉंग्रुएंट अँगल Y गिवन. आता मला सांगा एक्स आणि वाय हे कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा, कसल्या टाइपचे, तर ते अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स कॉंग्रुएंट असतील तरी लाईन्स पॅरलल असतात. अँगल एक्स अँड अँगल वाय आर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स जर कॉंग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. देयरफॉर लाईन एम parallel line N, reason alternate angles test, equation 2. आता इक्वेशन 1 कडे बघा आणि 2 कडे बघा. हे बघा, लाईन L M ला पॅरलल आहे, लाईन M N ला पॅरलल आहे. म्हणजे याचा अर्थ L आणि N देखील काय असले पाहिजेत, पॅरलल असले पाहिजेत. हे बघा, लाईन L M ला पॅरलल आहे, M N ला पॅरलल आहे. फर्स्ट आणि थर्ड देखील काय असले पाहिजेत, पॅरलल असले पाहिजेत. देयरफॉर लाईन L पॅरलल लाईन N फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. आणि हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. लाईन L इज पॅरलल टू लाईन N हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. Now question number 4. In the figure 2.21, if ray BA is parallel to ray DE, BA आणि DE parallel आहेत. हे दोन लाईन्स पॅरलल दिलेत तुम्हाला. अँगल C 50 डिग्री दिलाय, अँगल C 50 दिलाय, अँगल D 100 डिग्री दिलाय. आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. या ABC चं मेजर किती असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ABC चं मेजर किती हे तुम्हाला त्यांनी विचारलं. हे मिळण्यासाठी आपण याला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. हे बघा, या C पॉइंट मधून एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची. कोणाला, त्या AB ला. आणि त्याला काहीतरी नाव देऊया आपण, F वगैरे नाव देऊया. C पॉइंट मधून एक लाईन पॅरलल ड्रॉ करायची. कोणाला, AB ला. बरं का, AB ला. मुळात AB आणि DE पॅरलल आहे, हे लक्षात ठेवा. AB आणि DE पॅरलल आहे. आणि C पॉइंट मधून आपण एक लाईन पॅरलल ड्रॉ केलेली आहे. ABC चं तुम्हाला मेजर मिळवायचं आहे. कसं मिळणार आहे, नीट लक्षात द्या, व्यवस्थित लक्षात द्या. लाईन AB is parallel to line DE given. AB आणि DE हे बघा, AB आणि DE मुळातच पॅरलल आहेत. आता आपण कन्स्ट्रक्शन काय केलंय बघा, थ्रू पॉइंट C draw a line parallel to AB. हे बघा, या पॉइंट मधून C मधून एक AB ला पॅरलल लाईन ड्रॉ करा. म्हणजे आता AB आणि CF पॅरलल आहेत, मुळात AB आणि DE पॅरलल आहेत. म्हणजे या तिन्ही लाईन्स एकमेकांना काय झाल्या, पॅरलल झाल्या. देयरफॉर लाईन DE, फिगर मध्ये लाईन DE पॅरलल लाईन AB पॅरलल लाईन CF. या सगळ्या लाईन्स एकमेकांना काय झालं सांगा, पॅरलल झाल्या. आता तुम्ही हा असा एवढा Z बघा, Z हा अँगल आहे ना, हा आणि हा अँगल कॉंग्रुएंट असला पाहिजे, अल्टरनेट अँगल साठी. बरं, अँगल ED, फिगर मध्ये अँगल EDC कॉंग्रुएंट अँगल DCF, कॉंग्रुएंट अँगल DCF. कसले अँगल्स आहेत सांगा ते,
अल्टरनेट अँगल्स. आता ईडीसी चं मेजर किती आहे वरती वाचा बरं. तर मेजर अँगल ईडीसी किती आहे सांगा. ईडीसी तर ते 100 डिग्री आहे बरोबर. मग हा जर अँगल 100 डिग्री असेल तर हा पण अँगल किती असला पाहिजे सांगा. अर्थात 100 डिग्री असला पाहिजे. हा जर 100 असेल तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल देयरफॉर मेजर अँगल डीसीएफ देखील किती असेल सांगा. 100 डिग्री असेल की नाही सांगा. हा डीसीएफ किती झाला सांगा. डीसीएफ हा अँगल केवढा झाला सांगा. 100 डिग्री झाला. मग त्यातला हा 50 आहे की नाही. मग उरलेला कोपऱ्यात पण किती असेल सांगा. हा पण 50 असलं पाहिजे. मग त्याचं नाव काय. मेजर अँगल बीसीएफ. बघा हा जो अँगल आहे ना डीसीएफ हा यामध्ये हे दोन अँगल्स आहेत बरोबर आहे. या डीसीएफ मध्ये हे दोन अँगल्स आहेत. तर त्यातला एक अँगल 50 दिलाय की नाही. मग उरलेला किती असेल. तर हा उरलेला अँगल त्याच्यावर काढणार आहे मी. देयरफॉर अँगल बीसीएफ हे बघा बीसीएफ हा अँगल असेल 100 मायनस 50 म्हणजेच 50 डिग्री असेल. आता तुम्हाला हा अँगल 50 मिळाला. आता हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. हे दोघं तर इंटिरियर अँगल्स आहेत आणि जर लाईन्स पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल्सची टोटल किती असते तर 180 डिग्री असते. अँगल एबीसी प्लस अँगल बीसीएफ यांची टोटल किती असणार आहे 180 डिग्री इंटिरियर अँगल्स. काय सांगा ते इंटिरियर अँगल्स. सांगा एबीसीचं ना. एबीसीचं मेजर आपल्याला विचारलं नाही. अँगल मेजर अँगल एबीसी किंवा नुसतं अँगल तरी चालतो. अँगल एबीसी प्लस सांगा बीसीएफचं मेजर किती आहे बघा 50 इज इक्वल टू 180. 50 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल एबीसी इक्वल्स 180 मायनस 50. फायनल आन्सर अँगल एबीसी इक्वल्स 130 डिग्री. हे एबीसीचं मेजर किती आलं सांगा 130 डिग्री. हे असं तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे आणि हे प्रॅक्टिस असल्याशिवाय येत नाही. फिफ्थ क्वेश्चन बघा. इन द फिगर 2.22 रे एई पॅरलल रे बीडी. रे एई पॅरलल रे बीडी. हे दोन रेस तुम्हाला पॅरलल दिले. एई आणि बीडी काय दिले तुम्हाला पॅरलल दिले. रे एएफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ईएबी. हा जो एएफ आहे ना तो अँगल ईएबी चा बायसेक्टर आहे. म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. बायसेक्टर आपण फर्स्ट लेसन मध्ये सगळे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. त्यानंतर रे बीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीडी. रे बीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीडी. हा देखील रे काय सांगा त्या अँगल बीसी एबीडीचा काय आहे बायसेक्टर आहे. असे तुम्हाला दोन टर्म दिले आहेत आणि प्रूव्ह दॅट विचारले एएफ पॅरलल बीसी. एएफ पॅरलल बीसी हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. एएफ पॅरलल बीसी ठीक आहे. एएफ पॅरलल बीसी हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे एएफ आणि बीसी पॅरलल आपल्याला सोपं आहे. लक्ष द्या. मला सांगा एई आणि बीडी तुम्हाला काय दिलेले त्यांनी पॅरलल दिले बरोबर आहे. एई आणि बीडी पॅरलल आहेत. त्याआधी कोण कोण बायसेक्टर आहेत ते आपण आधी मेन्शन करूया. बघा प्रूफ बघा. रे एफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ईएबी. ऑफ अँगल ईएबी. रे एफ काय सांगा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणून हे दोन्ही अँगल्स काय होतात कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजे अँगल ईएएफ therefore angle EAF equals angle BAF. angle BAF equals x म्हणूया. या दोघांचं मेजर काय असेल x. मग आता ह्या दोघांचं मेजर x झालं तर हा सगळा अँगल आहे की नाही हा EAB किती झाला सांगा. therefore angle EAB याचं मेजर किती झालं तर ट्वाइस x झालं. आता BC बायसेक्टर आहे बघा. BC is the bisector of the bisector of angle ABD. angle ABD चा तो BC बायसेक्टर आहे. त्यामुळे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होणार. कोणते कोणते सांगा. therefore angle DBC equals angle हा
DBC हा अँगल इक्वल्स ABC इक्वल्स अँगल ABC इक्वल्स YD. मग हा सगळा मिळून जो अँगल आहे ना DBA तो किती झाला सांगा. देअरफॉर अँगल DBA किती झाला सांगा. तर तो ट्वाइस Y झाला. ट्वाइस Y. ठीक आहे. आता हे दोन रेस तुम्हाला त्यांनी पॅरलल दिलेत बघा. हे दोन रे AE is parallel to रे BD. AE आणि BD तुम्हाला काय दिलेत त्यांना तुम्हाला पॅरलल दिलेत. मग जर हे दोन रेस पॅरलल असतील तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ते अल्टरनेट अँगल आहे. झेड बघा झेड बघा झेड. अल्टरनेट अँगल्स काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर अँगल EAB इक्वल्स अँगल DBA. रिझन काय सांगा त्याला अल्टरनेट अँगल्स. त्याला रिझन काय येणार आहे अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता EAB चं मेजर किती आहे सांगा. EAB चं मेजर इथं लिहिले बघा आपण. EAB चं मेजर किती आहे 2x आणि DBA चं मेजर बघा. DBA चं मेजर किती आहे 2y. दोन्ही बाजूचे ट्वाइस कॅन्सल झाले. काय झालं सांगा x इक्वल्स y. काय झालं सांगा x इक्वल्स y. आता मी x म्हणजे काय पाहतोय माहिती काय बघा. x म्हणजे एवढा हा x बघतो इथला हा x आणि मी इथला y कडे बघतोय. मग अँगल x आणि अँगल y इक्वल झाले की नाही. मग आता x ला मी FAB रिप्लेस करतोय. x म्हणजे कोण सांगा अँगल FAB. फिगर मध्ये बघा अँगल FAB दिसला का इक्वल्स किंवा कॉन्ग्रुएंट म्हणूया आपण आता. कॉन्ग्रुएंट अँगल y म्हणजे कोण सांगा. y म्हणजे कोण सांगा CBA. y म्हणजे कोण सांगा अँगल CBA. आता FAB आणि CBA हे बघा रेड कलरचा मार्क आहे बघा. हे जे दोन अँगल्स आहेत ना हे दोन अँगल्स सांगा कोणत्या प्रकारचे अँगल आहेत सांगा हे दोन. तर ते अल्टरनेट अँगल्स आहेत बघा. अल्टरनेट अँगल्स हे FAB आणि CBA कसल्या प्रकारचे अँगल्स आहेत तर ते अल्टरनेट अँगल्स आहेत. बरं मग अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स काय असतात सांगा पॅरलल असतात. बट अँगल FAB and angle CBA are alternate angles. आणि जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. म्हणजे AF आणि BC पॅरलल आहे. देअरफॉर रे AF इज पॅरलल टू कॅपिटल पाहिजे हा रे AF इज पॅरलल टू रे BC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. AF इज पॅरलल टू BC. हे सारखं बघा आणि ते लिहून काढा. त्याशिवाय हे येत नाही बरं का. हे सोपं नसतं लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला समजायला लागेल हळूहळू. ओके नाउ क्वेश्चन नंबर 6. A transversal EF of lines AB and CD. Transversal EF of line AB and line CD intersect the lines at points P and Q. P and Q मध्ये ते ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते. रे PR and ray QS are parallel and bisectors of angle BPQ and angle PQC respectively. रे PR and ray QS PR आणि QS हे बायसेक्टर्स आहेत. म्हणजे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे आणि दोन्ही बायसेक्टर्स पॅरलल आहेत असं तुम्हाला सांगितलंय. दोन्ही बायसेक्टर्स काय आहेत पॅरलल आहेत असं तुम्हाला सांगितलंय. प्रूव्ह दॅट AB इज पॅरलल टू CD. हे दोन्ही पॅरलल आहेत तुम्हाला AB आणि CD. मग नेहमीप्रमाणे बायसेक्टर्स आहेत म्हणजे ह्याला x म्हणूया आणि ह्याला आपण y म्हणूया. आणि तुम्हाला काय सांगितले की हे दोन काय आहेत सांगा हे दोन रेज पॅरलल आहेत म्हणून सांगितले. आणि AB आणि CD पॅरलल प्रूव्ह करायचे. बघा लाइन EF इज द बायसेक्टर ऑफ lines AB and CD respectively. Line EF respectively इथं नका लिहू. ते इंटरसेक्ट पॉइंटच्या वेळेस लिहूया.
line EF is the transversal of, sorry शब्द पण चुकलाय, line EF is the transversal of lines AB and CD. ठीक आहे. आता लाइन EF AB आणि CD ला कुठे कुठे इंटरसेक्ट करते, तर P and Q मध्ये. इथं ते द्यायचं तुम्हाला रिस्पेक्टिव्हली. लाइन EF intersects lines, line EF intersects lines AB and CD at points P and Q respectively. आता PR बायसेक्टर आहे आणि QS देखील बायसेक्टर आहे. रे PR bisects angle, ray PR bisects angle BPQ given. ray PR bisects angle BPQ given. मग बायसेक्टर म्हणल्यावर हे दोन्ही अँगल्स काय असतील, सेम मेजरचे असतील. देयरफॉर अँगल BPR फिगर मध्ये बघा, अँगल BPR इक्वल्स अँगल QPR इक्वल्स अँगल QPR इक्वल्स किती सांगा x. जर हे दोघं x असतील तर हा सगळा जो अँगल आहे BPQ तो किती झाला सांगा, ट्वाइस x. देयरफॉर अँगल BPQ चं मेजर काय झालं, तर ते ट्वाइस x झालं. ठीक आहे, इक्वेशन 1. आता QS बायसेक्टर आहे. रे QS bisects angle PQC. रे QS bisects angle PQC. मग बायसेक्टर आहे, हे पण गिवन मध्ये दिले तुम्हाला. मग बायसेक्टर असल्यामुळे हे दोन्ही अँगल्स काय आहेत सांगा, कॉन्ग्रुएंट आहे. देयरफॉर अँगल PQS इक्वल्स अँगल CQS इज इक्वल टू y. हे दोन्ही अँगल्स किती आहेत, y. मग हा सगळा अँगल जो आहे तो CQP अँगल. देयरफॉर अँगल CQP किती झाला सांगा, तर तो ट्वाइस y झाला. इक्वेशन 2. बरं, आता तुम्हाला त्यांनी PR आणि QS पॅरलल आहेत असं सांगितलं आहे. बरं, रे PR is parallel to ray QS given. मला सांगा, जर हे दोन रेज पॅरलल असतील, जर हे दोन रेज हा रे आणि हा रे हे दोन्ही रेज पॅरलल आहेत, मग मला सांगा हा अँगल आणि हा अँगल हे कसल्या टाइपचे अँगल झाला सांगा. इथं झेड दिसला, झेड हे अल्टरनेट अँगल्स कॉम्बिनेट झाले. हे दोन रेज पॅरलल आहेत. देयरफॉर अँगल RPQ इक्वल्स अँगल कोण सांगा, SQP इक्वल्स अँगल SQP. रिझन काय सांगा त्याला, अल्टरनेट अँगल्स. आता RPQ चं मेजर बघा फिगर मध्ये किती आहे, x इज इक्वल टू SPQ चं मेजर किती आहे बघा, SPQ चं मेजर y. मग x आणि y काय झाले सांगा, इक्वल झाले. मग x आणि y इक्वल झाले तर ह्याच्याकडे बघायचं, त्याच्यावरून स्टेप कळते. देयरफॉर ट्वाइस x इक्वल्स ट्वाइस y. मला सांगा x आणि y इक्वल असतील तर त्यांचे ट्वाइस पण इक्वल असतात की नाही. ट्वाइस x इक्वल्स ट्वाइस y. आता सांगा ट्वाइस x म्हणजे कुठला अँगल सांगा, BPQ. ट्वाइस x ला काय रिप्लेस करणार आहे मी, अँगल BPQ इक्वल्स ट्वाइस y म्हणजे कोण सांगा, ट्वाइस y म्हणजे अँगल इथे बघा CQP फ्रॉम 1 and 2. आता BPQ आणि CQP अँगल कसले आहेत बघा. BPQ हा अँगल, PPQ आणि CQP म्हणजे हा अँगल. हे दोन अँगल्स काय झाले सांगा, कॉन्ग्रुएंट झाले. कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा, ते कसल्या टाइपचे अँगल आहेत, BPQ आणि C हे कसल्या प्रकारचे अँगल आहेत बघा, तर ते अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स काय असतात सांगा, पॅरलल असतात. बघा अँगल BPQ
and angle CQP and angle CQP are alternate angles. Alternate angles. आणि alternate angles congruent असतील तर lines parallel असतात. Therefore, line AB is parallel to line CD. Alternate angles test. AB आणि CD काय झाले सांगा, पॅरलल झाले. रिझन करा, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. आता इथं तुमचा एक्सरसाइज कुठला संपलाय सांगा, 2.2 हा देखील संपलेला आहे. आता मी नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सेट 2 तुम्हाला सगळं शिकवून घेतो. ओके. ओके, आता प्रॉब्लेम सेट 2 मध्ये एखादा दुसरा क्वेश्चन जमल्यास आत्ताच आपण कंटिन्यू करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट, if a transversal intersects two parallel lines, then the sum of interior angles on the same side of the transversal is dash. काय म्हणले त्यांनी बघा, if a transversal intersects two parallel lines, दोन पॅरलल लाइन्स ना एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर सम ऑफ मेजर्स ऑफ इंटिरियर एंगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल इज डॅश. मग दोन लाईन जर पॅरलल असतील, पॅरलल असा शब्द असेल तर इंटिरियर एंगल्सची टोटल किती असते, 180 डिग्री असते. सेकंड, द नंबर ऑफ एंगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज डॅश. बघा, आता ह्या दोन लाईन्सची ट्रान्सव्हर्सल आहे, ह्या दोन लाईन्स ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथे एकूण किती अँगल्स फॉर्म झालेत एकूण, तर नंबर टाकले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 अँगल्स तिथं फॉर्म झालेत. त्यामुळे ऑप्शन काय आला पाहिजे, सी यायला पाहिजे, 8. थर्ड, अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाइन्स. इफ द मेजर ऑफ वन ऑफ द एंगल्स इज 40 डिग्री, then the measure of corresponding angle is dash. But a transversal intersects two parallel lines. A transversal intersects two parallel lines. The measure of one of the angles is 40. कुठल्या तरी एका अँगलचं मेजर 40 आहे, तर याच्या करस्पॉन्डिंग अँगलचं मेजर किती असं विचारलंय. ह्याच्या करस्पॉन्डिंग अँगलचं मेजर तेही किती असणार, 40 असणार, म्हणजे ऑप्शन ए असणार. तिसरा, इन ट्रायंगल ABC अँगल A 76, अँगल B 48, तर सी किती असं विचारले. ट्रायंगल ABC मध्ये अँगल ए किती आहे 76, अँगल बी किती आहे 48, तर सी चं मेजर किती असं विचारलं. मला सांगा, ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल किती असते, 180 डिग्री, म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी यांची टोटल किती असणार आहे, 180 असणार आहे. अँगल ए 76, अँगल बी 48, सी ॲज इट इज इक्वल टू 180. या दोघांना प्लस करून घ्या, 8 + 6 14, 124 प्लस सी ॲज इट इज इक्वल टू 180. 124 तिकडे गेले की सी चा आन्सर आलं 180 - 124. दॅट्स अँगल सी, दोघांचा डिफरन्स बघा, यामध्ये 56 आन्सर येईल. बघा ऑप्शन 56 कुठं आहे बघा, आहे बघा ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी किती आहे, ते 56 आहे. आणि पुढचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन, इफ टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, इफ टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल and if the measure of one of the alternate interior angles, म्हणजे अल्टरनेटच बरं का, अल्टरनेट इंटिरियर आणि अल्टरनेट एकच. if the measure of one of the alternate interior angles is 75, then the measure of other angle is dash असं विचारलं. बघा, two parallel lines are intersected by a transversal. दोन पॅरलल लाइन्सचा ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते. एका अल्टरनेट अँगलचं मेजर 75 दिलेलं आहे, एका अल्टरनेटचं, आणि मग दुसऱ्या अल्टरनेटचं मेजर तुम्हाला विचारलंय. मग सांगा, लाइन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग एकाचं मेजर 75 म्हणून राहिलेल्याचं मेजर पण किती असणार अल्टरनेटचं, ते पण 75 असलं पाहिजे, म्हणजे ऑप्शन सी असलं पाहिजे. आलं लक्षात. हा झाला तुमचा क्वेश्चन 1 कंप्लीट झाला. आता राहिलेले जे आहेत ना क्वेश्चन 2 पासून पुढं, ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया.